नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 6 नोव्हेंबर 2023 वार आहे सोमवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। आजच्या या अंकामध्ये आपण महत्त्वाच्या ज्या काही बातम्या आहेत त्यामध्ये मेडीगट्टा धरणाविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजना काय आहे आणि जनता राजा हे नेमकं काय आहे यांची MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। आपलं जे डिस्कशन आहे ते लोकसत्ता वृत्तपत्राला आधार घेऊन असतं, म्हणजे लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षा संबंधी न्यूज आहेत त्या सर्वांची इन डिटेलमध्ये आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून चर्चा करत असतो। चला तर आजची या ठिकाणची पहिली न्यूज आहे, पहिल्या न्यूजपासून सुरुवात करूया। न्यूज अशी आहे, मेडीगट्टावरून तेलंगणा आणि केंद्रात जुंपली। तर या ठिकाणी पहा नेमकी न्यूज काय आहे, तो संदर्भ काय आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। मेडीगट्टा धरण हे तेलंगणामध्ये आहे आणि या ठिकाणी जे काही मेडीगट्टा धरणावरून जो पूल गेला आहे त्या पुलाला या ठिकाणी तडे गेलेले आहेत। मग या ठिकाणी याची तपासणी केली असता नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटीने या ठिकाणी हे पूर्णचे पूर्ण धरण पुन्हा नवीन रूपाने बांधण्यात यावे अशा प्रकारचा अहवाल त्या ठिकाणी केंद्र सरकारला दिलेला आहे। मग या ठिकाणी जे काही तेलंगणा आहे, तेलंगणा राज्याची या ठिकाणी त्यासाठी असहमती आहे, कारण ऑलरेडी हा जो प्रकल्प आहे तो खूप ही महत्त्वपूर्ण आहे। मग या ठिकाणी जी न्यूज आहे त्या न्यूजचा नेमका संदर्भ काय आहे तो आपण समजून घेतला। आता या ठिकाणी आजचा जो आपला प्रश्न आहे या मेडीगट्टा धरणावर आधारित तो प्रश्न पाहूया। अलीकडे चर्चेत असणारे मेडीगट्टा धरण कोठे आहे? खाली आपल्याला 4 पर्याय देण्यात आले आहेत, त्यांचं उत्तर या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करूया। चर्चा करूया मेडीगट्टा धरणाची। मेडीगट्टा धरण हे महाराष्ट्र व तेलंगणा या सीमेवर आहे। या ठिकाणी सर्वाधिक आपला महत्त्वाचा पॉईंट आहे। दुसरा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ते गोदावरी या नदीवर बांधण्यात आले आहे आणि हे जे धरण आहे ते कालेश्वर उपसा सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण करण्यात आला आहे, जो की प्रकल्प तेलंगणा सरकारचा आहे। या धरणासाठी एकूण जो खर्च आला आहे तो 80,000 कोटी रुपये आलेला आहे आणि धरणाचे जे काही बांधकाम आहे ते 2016 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि 2019 मध्ये ते पूर्ण झालेले आहे। या धरणाला एकूण 85 दरवाजे आहेत। अशा प्रकारे मेडीगट्टा धरणाविषयी जी काही बेसिक माहिती आहे ती माहिती या ठिकाणी पाहितली। यानंतर ज्या कोणत्या अथॉरिटीने तो अहवाल दिला आहे ती अथॉरिटी म्हणजे नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटी, याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। जी राज्यसूची आहे, राज्यसूचीमध्ये जल हा विषय देण्यात आला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये जे काही विषय आहेत त्या विषयाअंतर्गत कायदा करण्याचं आणि प्रशासन पाहण्याचं कार्य त्या राज्य संस्थेअंतर्गत किंवा ते केंद्र सरकारच्या अंतर्गत केलं जातं। फॉर एक्झाम्पल केंद्र सूचीतील जे काही विषय असतील त्यावर कायदा करण्याचा अधिकार हा केंद्राला असेल, राज्य सूचीमध्ये जे काही विषय असतील त्यावर कायदा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला असेल। म्हणजे या ठिकाणी जल हा जो विषय आहे, पाणी हा जो विषय आहे तो राज्य सूचीच्या अंतर्गत येतो आणि यावर कायदा करण्याचा अधिकार या ठिकाणी राज्य सरकारला असतो। परंतु जे काही आपलं संविधान आहे, आपल्या संविधानाचे कलम 246 हे केंद्र सरकारला एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जी काही राज्यसूची आहे त्या सूचीमध्ये कायदा करण्याचा अधिकार देतं। मग या कलमाचा वापर करून केंद्र सरकारने धरण सुरक्षा कायद्याअंतर्गत नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटीची स्थापना केलेली आहे। मग या ठिकाणी नॅशनल डॅम सेफ्टी अथॉरिटीची जी काही रचना आहे यामध्ये एक अध्यक्ष असेल आणि 5 इतर सदस्य असतील। तर अशा प्रकारे ही न्यूज आहे। या ठिकाणी जे काही आपले प्रश्न आहे, आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, म्हणजेच महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावर या ठिकाणी आपणाला जे काही मेडीगट्टा धरण आहे ते धरण आढळते। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती आरोग्य क्षेत्रामधून आहे। न्यूज आहे आयुष्यमान भारत योजनेसंदर्भात। न्यूज अशी आहे, आयुष्यमान भारत मध्ये महाराष्ट्र मागे। नेमका न्यूजचा जो संदर्भ आहे तो संदर्भ या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी आहेत
त्या लाभार्थ्यामध्ये महाराष्ट्रातील जे काही लाभार्थी आहेत त्यांची संख्या कमी आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। मग या ठिकाणी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आयुष्यमान भारत नेमकी योजना काय आहे याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तत्पूर्वी जो काही आपला क्वेश्चन बनतो तो क्वेश्चन या ठिकाणी पाहूया। प्रश्न असा आहे, आयुष्यमान भारत योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये नंबर 1 चे विधान आहे, योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जातो। विधान क्रमांक 2, आयुष्यमान भारत आरोग्य योजना आणि महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना यांची एकत्रीकरण करण्याची घोषणा अलीकडेच महाराष्ट्र शासनाने केली आहे, म्हणजे त्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे। हे विधान 2 आहे। विधान क्रमांक 3, योजना वित्तीय जी काही तरतूद आहे 60% केंद्र सरकार आणि 40% राज्य सरकार अशा प्रकारे ठेवण्यात आलेली आहे। जो काही आपला प्रश्न आहे त्याचं ते उत्तर या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करूया, चर्चा करूया आयुष्यमान भारत योजनेची। या ठिकाणी जी काही लाभार्थ्यांची संख्या आहे ती 10 कोटीपेक्षा जास्त कुटुंब, म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 50 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत कव्हर केली जाणार आहे। नेमकी योजना काय आहे याविषयी माहिती असणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे। 5 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मोफत आरोग्य विमा मिळणार आहे। 5 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मोफत आरोग्य विमा मिळणार आहे। या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाची आपल्यासाठी ही लाईन आहे, जी की तुम्हाला अंडरलाईन करून घ्यायची आहे, ज्याची नोट तुम्हाला काढून घ्यायची आहे। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे काही सहभागी व्यक्ती असतील किंवा जे काही लाभार्थी असतील त्यांची जी काही निवड आहे ती आपण 2011च्या जनगणनेतील सामाजिक आणि आर्थिक उत्पन्नाचे जे काही नोंदी आहेत त्या नोंदीवरून करणार आहोत आणि या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातून 84 लाख कुटुंब या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेसाठी निवडण्यात आलेले आहेत। चलूया पुढच्या स्लाइडमध्ये, ज्या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये या योजनेची चर्चा करूया। या ठिकाणी जी काही रुग्णालय आहेत या ठिकाणी कोणकोणत्या रुग्णालयात समावेश असेल तर त्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असतील, सरकारी महाविद्यालय असतील आणि काही खाजगी रुग्णालय आहेत तेही या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत जोडण्यात आले आहेत। म्हणजे जर एखादा रुग्ण त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असेल आणि त्याच्याकडे आयुष्यमान भारतचे जर कार्ड असेल तर त्या व्यक्तीला 5 लाख रुपयापर्यंत जो काही उपचार आहे, दवाखान्याचा खर्च आहे तो फ्री ऑफ कॉस्ट भेटेल, अशा प्रकारची ती योजना आहे। या ठिकाणी जी काही वित्तीय तरतूद करण्यात आली आहे किंवा जी काही आर्थिक तरतूद करण्यात आली आहे यामध्ये 60% वाटा हा केंद्र सरकारचा असेल, हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, आणि राज्याचा जो काही वाटा आहे तो 40% असेल। जे काही लाभार्थी आहेत यापैकी कोणते व्यक्ती लाभार्थी आहेत हे जर तुम्हाला तपासायचं असेल तर या ठिकाणी 14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती भेटू शकते की तुम्ही आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत लाभार्थी आहात का नाही। या ठिकाणी त्याचबरोबर 1.5 लाख गावामध्ये आरोग्य केंद्रेही सुरू करण्यात येणार आहेत। हाही पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। ज्या ज्या पॉईंटला मी या ठिकाणी सर्कल करत आहे ते सर्वचे सर्व पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। योजनेची जी काही अंमलबजावणी आहे ती 25 सप्टेंबर 2018 मध्ये झालेली आहे। हा आपला सर्वाधिक VIP किंवा महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण आयोगाने मागच्या बऱ्याच वेळेस सरळ योजना कोणत्या तारखेला सुरू झाली ती डेट विचारलेली आहे। ती डेट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या योजनेच्या अंतर्गत कोणकोणत्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे तर यामध्ये पहा, एकूण 1900 प्रकारच्या आजारांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये कर्करोग, हृदयाचे आजार असतील, किडनी, लिव्हर, डायबिटीज अशा प्रकारचे जे काही 1900 प्रकारचे आजार आहेत त्या आजारांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे जे काही गोरगरीब लोक आहेत, जी काही गोरगरीब जनता आहे त्यांनाही खाजगी रुग्णालयाच्या चांगल्या सेवा किंवा चांगले उपचार भेटावेत, हा मुख्य उद्देश त्या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेचा असलेला दिसतो। ज्याप्रमाणे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना आहे अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे। योजनेविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। महाराष्ट्र सरकारची जी काही महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे
त्या संबंधित जो काही विभाग आहे तो आहे आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र सरकार. हा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यानंतर सर्वाधिक महत्त्वाचा जो पॉईंट आहे, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना केव्हा सुरू झाली, तर 1 एप्रिल 2017 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू झालेली आहे. योजनेचा उद्देश गरिबांना महागड्या आरोग्याच्या ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा उपलब्ध करून देणे. आपण सर्वांना माहिती आहे की बरेचसे गरीब नागरिक हे महागड्या हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचार घेऊ शकत नाहीत. मग त्या नागरिकांना, त्या गरीब जनतेला ते महागडे उपचार घेता यावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केलेली आहे. मग या ठिकाणी या योजनेचे पात्र लाभार्थी कोण असतील, त्यांची पात्रता कशी ठरेल या संबंधी जे पॉईंट आहे त्यामध्ये तो जो रुग्ण आहे, ती जी व्यक्ती आहे लाभार्थी, हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा, हा पहिला पॉईंट आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचे जे काही उत्पन्न आहे ते 1 लाख रुपये असावे किंवा 1 लाखापेक्षा कमी असावे. पुढे दारिद्र्य रेषेखालील जे काही 36 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. 2 पेक्षा जास्त मुले असलेली कुटुंबे या योजनेस पात्र असणार नाहीत. हा आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. 2 पेक्षा जर जास्त मुले असतील तर ती जी कुटुंबे आहेत ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित असलेले जे काही 14 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील कुटुंबांनाही या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ भेटणार आहे. अशा प्रकारे डिटेलमध्ये आपण आयुष्यमान भारत योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या 2 योजनांची चर्चा केली. आता जो आपला प्रश्न होता तो प्रश्न पुन्हा एकदा व्यवस्थित प्रकारे या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न असा होता, आयुष्यमान भारत योजनेसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ज्या ठिकाणी पहिले विधान होते, योजनेअंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत मोफत आरोग्य विमा दिला जाणार आहे. अगदी बरोबर, आपण त्याविषयी डिस्कस केलेले आहे. विधान क्रमांक 2, आयुष्यमान भारत आरोग्य योजना आणि महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रीकरण. अगदी विधान 2 ही बरोबर आहे. विधान क्रमांक 3, योजनेची जी काही वित्तीय तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये केंद्र सरकारचा जो काही वाटा आहे तो 60% असेल व राज्य सरकारचा वाटा हा 40% असेल. म्हणजेच विधान क्रमांक 3 ही बरोबर असल्या कारणाने मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक डी. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. चलूया आजच्या शेवटच्या न्यूजकडे, जी की जानता राजा या महानाटका संदर्भात आहे. न्यूज अशी आहे, आसाममध्ये जानता राजा नाटकाचे प्रयोग. तर या ठिकाणी पहा, जे काही जानता राजा महानाटक आहे किंवा नाटक आहे या नाटकाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये जानता राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित महानाट्य ते म्हणजे जानता राजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी आणि त्यांच्या इतिहासाविषयी जगाला आणि एकूण देशाला माहिती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये जानता राजा हे महानाट्य सुरू करण्यात आले होते. त्याचाच आधार घेऊन आसाममध्ये जानता राजा नाटकाचे प्रयोग केले जातील अशा प्रकारची घोषणा त्या ठिकाणच्या सरकारने केली आहे. मग या ठिकाणी लचित बरफुकन हे जे आसाममधील महान योद्धे आहेत या योद्ध्यांविषयी या ठिकाणी जानता राजातील जे काही नाटके आहेत त्यांच्या प्रयोगातून आसाममधील या महान योद्ध्याचं जे काही चरित्र आणि जो काही इतिहास आहे तो जगासमोर मांडण्याचा उद्देश या ठिकाणी आसाम सरकारकडून केला जाणार आहे. मग या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया. जानता राजा नाटकाचे प्रयोग कोणत्या राज्यात केले जाणार आहेत? या ठिकाणी पर्याय ए आसाम, बी मध्य प्रदेश, पर्याय सी कर्नाटक, डी राजस्थान. तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसाम या राज्यात जानता राजा नाटकाचे प्रयोग केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी लचित बरफुकन यांच्या संबंधी चरित्र आणि त्यांचा इतिहास जगासमोर मांडण्याचा प्रयत्न आसाम सरकारकडून केला जाणार आहे. केवळ अशा प्रकारचाच क्वेश्चन या ठिकाणी बनू शकतो आणि प्रिलिमच्या दृष्टिकोनातून ही जी न्यूज आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 6 नोव्हेंबरचे जे काही आपले महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे
काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना शेअर करायचे आणि त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे, त्या ठिकाणी आपल्या चॅनलचे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकताय, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी ज्या आवश्यक असणाऱ्या अपडेट्स आहेत त्या अपडेट्स भेटत जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।